तर मित्रांनो, आपल्याला माहिती की मग सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की काही दिवसापूर्वीच म्हणजे काही महिन्यापूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आणि पुणे मंडळाकडून, नाशिक मंडळाकडून, नागपूर मंडळाकडून वेगवेगळ्या सोडती घोषित केल्या गेल्या होत्या। त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बऱ्याच घरांची लॉटरी काढण्यात आली होती आणि त्याचा निकाल कोणतरी घोषित करण्यात आलेला आहे। सध्या फक्त पुणे लॉटरीचा निकाल पेंडिंग आहे मित्रांनो, तो आचारसंहितेच्या नंतर लावला जाणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की म्हाडाची एक नवीन स्ट्रॅटेजी आहे, ते म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठली ना कुठली नवीन सोडत जाहीर करणे। अर्थातच मग ती पुणे असेल, कोकण असेल किंवा इतर मंडळाचे असतील, त्याहीकडे अनेकाचा म्हणजे म्हाडाचा कल असतो की नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये नवीन लॉटरी जाहीर केली जाते। आणि यावर्षी सुद्धा मित्रांनो अशीच एक नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि जी केली जाणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून। आणि नेमका ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, नेमका किती घरे असणार आहेत, नेमका घरे कुठे कुठे असतील, हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जी काही सोडतीच्या संदर्भातलं अपडेट आहे ते आपण पाहिले की कालपासून किंवा आजच्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे। आणि जी काही तयारी आहे म्हणजे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आचारसंहितेच्या नंतर लॉटरी काढण्याची तयार असल्याचं वृत्त मिळालेलं आहे। आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मागच्या वेळेसच जवळजवळ 4,500 ते 5,000 घरांची सोडत ही म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आली होती आणि त्या सोडतीतील 20% सर्वसमावेशक योजनेतील घरांसाठी अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे। अर्थातच अनेकांना या नवी मुंबईतील 20% घरांसाठी किंवा अनेकांनी नवी मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी खूप जास्त प्रमाणात पसंती असल्याचं दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून यावेळेस सुद्धा 20% सर्वसमावेशक योजना, 15% सामाजिक योजना, याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम योजना या चारही योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की प्रधानमंत्री आवास योजने जे काही खोनी आहे, शिरडोन आहे, गोंठेकर आहे, भंडारले आहे, विरार आहे, बोलिंज या ठिकाणी घरांचं बुकिंग सुरू आहे। तुम्ही डायरेक्ट जाऊन साईटवरती किंवा डायरेक्ट प्रत्यक्ष खात्री करून तुम्ही ती घरे बुक करू शकता। पण जी 15% सामाजिक योजना आहे, जी 20% सर्वसमावेशक योजना आहे, त्या योजनांच्या घरांसाठी लाखाने अर्ज आल्याचं आपण पाहिलेलं आहे। कारण मागच्या मुंबईच्या लॉटरीमध्ये, नवी मुंबईतील कोकणच्या लॉटरीमध्ये जे घनसोली, दिघा, नेरूळ, सानपाडा अशा ठिकाणी उपलब्ध होती, त्याला सुद्धा 1,45,000च्या आसपास अर्ज आल्याचं मागच्या वेळेस दिसून आलेलं आहे। म्हणजे जवळजवळ 70 ते 75% अर्ज फक्त 20% योजनेसाठी आल्याचं पाहिलेलं आहे। आता म्हणूनच या येणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये सुद्धा 20% सर्वसमावेशक योजनेची घरे सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे जे काही अपकमिंग म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी मित्रांनो, ती 2,000पेक्षा जास्त घरे असतील असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे 2,000 प्लस, अर्थातच 2,000पेक्षा जास्त घरे उपलब्ध केली जाणार आहेत, जी असणार आहेत नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत, ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत, त्याशिवाय शिळफाटा, कल्याण, डोंबिवली या पट्ट्यात असणार आहेत, टिटवाळा साईडला असणार आहेत, पनवेल साईडला सुद्धा उपलब्ध केल्या जातील असे कुठेतरी वृत्त आहे। विरार, बोळिंज इथे असणारच आहेत मित्रांनो, त्याशिवाय गोठेकर, भंडारली, खोणी आणि शिरडून याही ठिकाणी असणार आहेत। त्याशिवाय इतर काही जे नवीन प्रकल्पातील घरे आहेत ती सुद्धा आपल्याला म्हाडाला उपलब्ध होणार आहेत। आता ही लॉटरी कधी प्रसिद्ध होईल, तर याची जाहिरात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करून फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये याची सोडत काढण्याचं नियोजन असल्याचं वृत्तामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। जसं मी सांगितलं मित्रांनो की तुम्ही आजच्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी पाहू शकता। म्हणजे लोकसत्ता असेल, नवराष्ट्र असेल, आजच्या अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रे आलेली आहे। 2,000 घरांसाठी सोडत म्हाडाच्या कोकण मंडळाचे फेब्रुवारी-मार्चमध्ये काढण्याचे नियोजन, म्हणजे त्याचं नियोजन फेब्रुवारी-मार्चमध्ये काढण्याचं असल्याचं या नवराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याशिवाय आजच्या लोकसत्तामध्ये बातमी आहे मित्रांनो, म्हाडाच्या कोकण मंडळाची फेब्रुवारी-मार्चमध्ये सोडत 2,000हून अधिक घरांचा समावेश असण्याची शक्यता, घरांची शोधाशोध सुरू। आता बघा, या लॉटरीसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध होतील याची शोधाशोध सुरू आहे। नेमका कोणत्या कोणत्या बिल्डरकडून आपल्याला घरी येणं बाकी आहे त्याची शोधाशोध सुरू आहे। आणि सगळी घरे आता लवकरात लवकर शोधून त्याची किंमत ठरवून नंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। सध्या मित्रांनो आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमुळे कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही, पण आचारसंहिता संपल्याच्या नंतर मात्र म्हाडाचे नियोजन आहे की याची जाहिरात प्रसिद्ध करायची। माहिती आहे मित्रांनो की मार्चमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुद्धा जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे, तशी अपडेट म्हाडाने
ऑलरेडी दिलेले आहेत आणि म्हणून जर फेब्रुवारी मार्चमध्ये याची जर जाहिरात काढली गेली तर मार्चमध्ये कुठेतरी मुंबई मंडळाची सुद्धा तुम्हाला जाहिरात मिळणार आहे. म्हणजे कोकण मंडळात तुम्ही अर्ज करू शकणार आहात. जर कोकण मंडळात घर नाही लागत तर पुन्हा तुम्ही मुंबई मंडळासाठी सुद्धा अर्ज करू शकता, कारण ही मार्च एप्रिलच्या दरम्यान याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि मेच्या एंडपर्यंत याची कुठेतरी सोडत जाहीर केली जाईल. असं एक नियोजन सध्या आहे, अजून फायनलायझेशन झालेलं नाही आहे, फक्त मागील काही अपडेटनुसार आम्ही सांगतो मित्रांनो. त्याच्यामुळे मुंबई लॉटरीची मुंबई मंडळाची जवळजवळ 5,000 घरांची सोडत प्रसिद्ध केली जाणार आहे आणि जाहीर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे घेण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे आणि म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कुठेतरी म्हाडाकडून एक षटकार मारण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर मुंबई मंडळाकडून सुद्धा लागलीच जाहिरात प्रसिद्ध करण्याचा एक मानस आहे आणि म्हणून आपल्याला या 2026 नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची दोनही सोडती आपल्याला मिळणार आहेत. त्याशिवाय मेच्या आसपास कुठेतरी पुणे मंडळाची पुन्हा एक नव्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते असे कुठेतरी बोललं जात आहे. पण इथे पुण्याची पूर्वीचीच लॉटरीची जे काही घोषणा आहे किंवा निकाल आहे तो अद्यापही घोषित न केल्याने अनेक अर्जदार नाराज असल्याचं दिसून येत आहे. आणि सध्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत सिडकोने 19,000 घरांची घोषणा केलेली आहे. प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जवळजवळ 4,508 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. म्हणजे 2 लॉटरी सध्या सुरू आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.